नमस्कार सर्वांना. सावंत किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण नवीन एक रेसिपी बनवणार आहोत. त्याचं नाव आहे पनीर लबाबदार. छान अशी पनीरची भाजी बनवणार आहोत आपण आज. चला तर आपण आता त्यासाठी लागणारं साहित्य जाणून घेऊया. मध्यम आकाराचे 4 कांदे आपण असे कट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 3 ते 4 टोमॅटो आपण कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट लागणार आहे. 1 वाटी तेल लागणार आहे. त्याचबरोबर 1 लहान वाटी तूप लागणार आहे. आणि आपल्याला अख्खे गरम मसाले लागणार आहेत, खडे मसाले जे म्हणतो आपण. जिरं लागणार आहे, काळी मिरी लागणार आहे, दालचिनी लागणार आहे, ग्रीन वेलची लागणार आहे, जायपत्री लागणार आहे, बदाम फूल 2, मसाला इलायची आणि तमालपत्र. हे सर्व अख्खे मसाले लागणार आहेत आपल्याला. त्याचबरोबर 1 लहान वाटी आपण असे काजू पाण्यामध्ये 10 मिनटं भिजत घालायचे आहेत. आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहेत काजू. त्यानंतर आपल्याला काही गरम मसाला आणि पावडर मसाले लागणार आहेत. धनिया पावडर लागणार आहे आपल्याला. 4 चमचे धनिया पावडर. त्याचबरोबर 3 चमचे जिरा पावडर, 4 चमचे मटन मसाला, बेडगी मिरची पावडर लागणार आहे, 4 चमचे कांदा लसूण चटणी, 4 चमचे हळद पावडर, 2 चमचे काळं मीठ लागणार आहे, 2 चमचे कस्तुरी मेथी लागणार आहे, 2 चमचे आणि हे सफेद मीठ आहे, ते तुम्ही चवीप्रमाणे घालू शकता. अमूलची फ्रेश क्रीम लागणार आहे, 4 चमचे. भाजीसाठी आपण असं पनीर कट करून घेतलेलं आहे आणि ते पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. हा आपला ग्रेव्हीला लागणारा कांदा आहे, कट करून घेतलेला आहे. याची आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहोत. त्याचबरोबर हा टोमॅटो आहे, याची पण आपण बारीक मिक्सरला पेस्ट करून घेणार आहे. आणि ही काजू आहे, 10 मिनटं आपण भिजत घातलेली आहे. आता याची पण आपण बारीक मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत. हे सगळं आपलं ग्रेव्हीला लागणारं साहित्य आपण याची तयारी करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. व्यवस्थित असं तयारी केलेली आहे आपण. आपली कांद्याची पेस्ट तयार झालेली आहे इथं. त्याचबरोबर टोमॅटोची पेस्ट पण आपण तयार करून घेतलेली आहे आणि काजूची बारीक अशी पेस्ट केलेली आहे. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आपण. गॅस चालू केलेला आहे. आता आपण कढईमध्ये तेल घालणार आहोत. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर आपण जे अख्खे गरम मसाले घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत कढईमध्ये. आणि ते व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे. या गरम मसाल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान असा फ्लेवर येणार आहे. आता आपले गरम मसाले चांगले आपण परतून घेतलेले आहेत. आता यानंतर आपण जी अद्रक लसूण पेस्ट केलेली आहे ती टाकायची आहे. आणि ती व्यवस्थित आपली कढईमध्ये भाजून घ्यायची आहे. आपली आलं लसणाची पेस्ट आता व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये जी आपण कांद्याची पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे.
आणि परत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांद्याची पेस्ट अशी आपण लाल होईपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे. बघा कसा छान कलर आलेला आहे याला. बघू शकता तुम्ही, छान अशी आपण परतून घेतलेली आहे कढईमध्ये. त्यानंतर आता आपण टोमॅटोची पेस्ट घालणार आहोत. टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर ती व्यवस्थित कढईमध्ये परतून घ्यायची आहे. छान असं तेल सुटेपर्यंत आपण ग्रेव्ही चांगली परतून घेतलेली आहे. आता वेळ आहे आपण मसाला ॲड करण्याची. आता आपण काश्मीरी बेडगी मिरची पावडर घालणार आहोत. यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान असा कलर येणार आहे. नंतर कांदा लसूण चटणी घालणार आहोत. यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान अशी टेस्ट येणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला. छान प्रकारे आपण ग्रेव्ही अशी परतून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. प्रथम धनिया पावडर घातलेले आहे. त्यानंतर जिरा पावडर, मटन मसाला, हळदी, काळं मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित असं आपण शेकून घेत आहोत ग्रेव्ही. आपण आता यामध्ये थोडं पाणी ॲड करणार आहोत. जेवढी आपण ग्रेव्ही चांगली परतून घ्या तेवढी ग्रेव्हीची टेस्ट छान येते. छान अशी आपली ग्रेव्ही तयार होते. आता आपण यामध्ये जी काजूची पेस्ट केलेली आहे ती पेस्ट ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकता काजू आपण पेस्ट घातलेले आहे. काजूच्या पेस्टमुळे आपल्या ग्रेव्हीचे जे टेक्स्चर आहे ते अतिशय छान आणि स्मूथ येतं. छान आपण परतून घेतलेलं आहे ग्रेव्ही आपली. जेवढा वेळ तुम्ही जास्त ग्रेव्ही परतून घ्याल तेवढी ग्रेव्हीची टेस्ट व टेक्स्चर चांगलं होतं. छान असं आपलं ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. आता आपण कस्तुरी मेथी ॲड करणार आहोत. छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली. शक्यतो तुम्ही कोणतीही भाजी बनवताना जर कढईमध्ये बनवत असाल तर भाजी ग्रेव्ही छान तयार होते. यासाठी आपण कढई वापरायची आहे. आता आपण अमूलची फ्रेश क्रीम ॲड करणार आहोत ग्रेव्हीमध्ये. बघू शकता
छान अशी आपली ग्रेव्ही आता तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, छान असं तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला. हे आपलं पनीर आपण कट करून ठेवलेलं आहे पाण्यामध्ये. त्याच्यामधलं आता पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि ते पनीर ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे. आता आपण पनीर घालणार आहे ग्रेव्हीमध्ये. आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे वरती. छान अशी आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे. पनीर लबाबदार बघू शकता तुम्ही. तयार झालेली भाजी आपण एका सर्विंग बाउलमध्ये आता काढून घेणार आहे. आता वरून छान असं आपण तूप टाकणार आहे ग्रेव्हीवरती. छान अशी आपली पनीर लबाबदार भाजी तयार झालेली आहे. छान अशी ही पनीरची भाजी तुम्ही पराठा, कुलचा, चपाती याबरोबर सर्व करू शकता. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच नवीन नवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.